निवडणुकीच्या आधीच भाजपनं विजयाचं खातं उघडलं. कल्याण डोंबिवली येथे आसावरी नवरे आणि रेखा चौधरी यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड. रिपाईनं महायुतीतून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय. रामदास आठवले यांनी स्वबळाचा दिला नारा. 39 जागांवर उमेदवार जाहीर. भाजपनं आमच्या स्वाभिमानावर आघात करत धोका दिल्याची केली टीका. नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. गणेश नाईकांनी 111 जागा निवडून आणाव्यात, मंदा म्हात्रे यांनी केलं आवाहन. भाजप महिला कार्यकर्त्यांची आमदार मनीषा चौधरी यांच्यासमोर नाराजी. तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे व्यक्त केली नाराजी. मी कुठे चुकले सांगा, महिला पदाधिकाऱ्यांनी केला प्रश्न. नागपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज जाळले. मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी फेकल्याचा आरोप. ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांचा आक्रोश. इच्छुक उमेदवारांना डावलल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी वर्तकनगर येथील भाजप कार्यालयामध्ये केला गोंधळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गटाची पदाधिकाऱ्यांनी भाजपचे पोस्टर जाळले. आम्हाला धोका दिल्याचा आरोप. आरपीआय आठवले गटाला एकही जागा मिळाली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे एमआयएमच्या माजी नगरसेवकांचा संताप. इम्तियाज जलील यांचे पोस्टर पायी तुडवले. जलील यांनी लाखो रुपये घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप. दादरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून लढण्यास भाजपच्या अक्षता तेंडुलकरांचा नकार. वॉर्ड क्रमांक 192 शिंदेनं सुटल्यामुळे शिवसेनेकडून लढण्याची ऑफर. मात्र हिंदुत्व असणाऱ्या भाजप परिवार न सोडण्याचा निर्धार. मतदानासाठी 15 जानेवारीला भरपगारी सुट्टी जाहीर. 29 महापालिकांच्या हद्दीमध्ये भरपगारी सुट्टी. निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये सर्वांना सुट्टी जाहीर. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क